आम्ही सगळे 4-5 पाऊल आलो. पुढे जनतेच्या मनात टक्कल नाही आहे. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेमध्ये 2 ते 3 दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे. 12 मार्चला म्हणजे काल त्यांचा वाढदिवस झाला. याच वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी मोठी बॅनरबाजी कसबा मतदारसंघामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि या बॅनरवरती जनतेच्या मनातील आमदार असा बॅनर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. रवींद्र धंगेकर यांचा फोटो या बॅनरवरती आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आहेत आणि कार्यकर्त्यांचे फोटो यावरती पाहायला मिळतात. रवींद्र धंगेकर यांचा विधानसभेमध्ये पराभव झालेला होता आणि त्यानंतर त्यांनी 3 ते 4 महिन्यामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांना खरंच विधान परिषद भेटते का, कुठली कमिटमेंट एकनाथ शिंदे यांना त्यांना दिलेली आहे, या सर्व गोष्टीचा विचार आता सध्या सुरू आहे. त्यामुळं भविष्यामध्ये रवींद्र धंगेकर यांना आमदारकीची संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतोय. कार्यकर्त्यांनी आत्ताच बॅनरवरती जनतेच्या मनातील आमदार असा उल्लेख जो आहे तो केलेला आहे आणि पूर्ण कसबा मतदारसंघामध्ये हे बॅनर पाहायला मिळतात. कॅमेरामन किरण काजळेसह सागरावर साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.